आणि त्यांनी मुद्दामच, कारण आत्तापर्यंतचे आमचे स्नेही मेळावे जे झाले ते जवळजवळ रविवारीच झाले. आज आता शनिवार आहे आणि वार शनिवार जरी असला तर तारीख 25 आहे आणि वर्षही 25 आहे. हे दुग्ध शर्करा योग समजून 25 वर्षानंतर आपण येतो तर 25 तारखेलाच भेटून 25व्या सालीच भेटू म्हणून ज्यांनी प्रयत्न केले ते संकल्प उद्योग समूहाचे सिद्धेश्वर रणे, अस्मिता ॲडवायझर प्रायव्हेट लिमिटेडचे अण्णासाहेब शिरसट, भैरवनाथ शुगरचे भैरवनाथ पेट्रोलचे राहुल पाटील आणि सहाय्यक अभियंता वर्ग 2 या ठिकाणी कार्यरत असलेले दत्तात्रय आसबे, मोहनजी गोसावी या सर्वांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दोपटे सरांच्या हस्ते व्हावा ही या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा. कारण हे श्रम साफल्य खऱ्या अर्थानं गुरुच्या हातनं एखादं फूल जरी मिळालं तरी जीवनाचं सार्थक होईल या आशेनं त्यांचा सत्कार दोपटे सरांनी करावा अशी मी या सर्व संयोजकांच्या वतीनं विनंती करतो. पहिल्यांदा या ठिकाणी आणि त्याचबरोबर रावसाहेब पाटील आणि झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी बोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. औक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई, घाव बिघाई. ओळखी कसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची, गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. शिव भोला भंडारी, जिनकी महिमा सबसे न्यारी, जिनकी महिमा सबसे न्यारी. बाबा शिव भोला भंडारी, बाबा
विराजे माथे ऊपर चंदा साजे जटा में जिनकी गंगा विराजे कैलाशपति जटाधारी कैलाशपति जटाधारी बाबा शिव भोला भंडारी बाबा शिव भोला भंडारी। पहने गले में सर्पों की माला पहने गले में सर्पों की माला तन पे लपेटे ये मृग छाला रहे सदा मगन त्रिपुरारी रहे सदा मगन त्रिपुरारी बाबा शिव भोला भंडारी बाबा शिव भोला भंडारी। डमरून का डम डम बाजे डमरून का डम डम बाजे महादेव संग गौरा नाचे से भोले बम बिहारी ऐसे भोले बम बिहारी बाबा शिव भोला भंडारी बाबा शिव भोला भंडारी। नंदी बैल की करता सवारी नंदी बैल की करता सवारी बाबा शिव भोला उपकारी जिसे पूजे हैं नर नारी जिसे पूजे हैं नर नारी बाबा शिव भोला भंडारी बाबा शिव भोला भंडारी। बैजनाथ विश्वनाथ कहाए बैजनाथ विश्वनाथ कहाए कण कण अंदर तुम ही समाये यही सबके संकट हारी यही सबके संकट हारी बाबा शिव भोला भंडारी बाबा शिव भोला भंडारी।
साईरा शिव महादेवा शंभू शंभू शिव महादेव हर शंभू शंभू शिव महादेवा शंभू शंभू शिव महादेवा कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि हर हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव सानन्दमानन्द धवने वसन्तम् आनन्दकन्दं हृतपापवृन्दम् सानन्दमानन्द धवने वसन्तम् आनन्दकन्दं हितपापवृन्दम् वाराणसीनाथ मम नाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये वाराणसीनाथं मम नाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये हर हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव चालू माझे सर्व सहकारी विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज 25 वर्षानंतर मेळावा आयोजित करून आम्हा सर्व शिक्षक आमचा योग्य सन्मान केला, आमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, त्याबद्दल प्रथमतः आम्हा सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचे मी आभार मानतो, धन्यवाद देतो. सोमनाथ पवार यांनी केलेल्या भाषणामध्ये त्यावेळी आणि माझ्या सर्व शिक्षकांची स्तुती केली. हेच आमचं भांडवल आहे. काल एक स्नेह मेळावा झाला, ह्याच्या अगोदर एक 4-5 स्नेह मेळावा झाले. बरेच विद्यार्थींनी मोठमोठ्या हुद्द्यावरती गेले. हे ऐकून आम्हा सर्व शिक्षक वर्गांना अक्षरशः समाधान झालं, आनंद वाटला. अशीच आपण सर्वांची उत्तरोत्तर प्रगती होवो अशी बाबांच्या चरणी, सिद्धेश्वरांच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्हाला इथून पुढचं जे आयुष्य आहे ते प्रगतीचं, आरोग्याचं आणि सौभाग्याचं जावो. इथून पुढे हे असेच आमची आठवण ठेवा
शाळेकडे लक्ष द्या. मुलं तुमचीच आहेत, शाळा तुमची आहे, परिसर तुमचा आहे. शाळेच्या प्रगतीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या भागाचा जास्तीत जास्त विकास होऊन आपल्या माचनूर म्हणा, ब्रह्मपुरी म्हणा आणि आसपासचे जे खेडे आहेत की जे या शाळेमध्ये येतात, या सगळ्या भागांचा नावलौकिक तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रभर हो अशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. या जून 2026मध्ये शाळेला 49 वर्ष होत आहेत. पुढचं सुवर्ण महोत्सवी आपण वर्ष साजरे करणार आहोत. शाळेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. अशा सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आपल्या बॅचला समजा खरी नाही खरीचा वाटा म्हणून जर सहभाग करता आला त्याचा विचार करा आणि जास्तीत जास्त सहभाग नोंदवा. शाळेचं 50 वर्ष चांगल्या पद्धतीनं साजरा व्हावा एवढीच आमची सर्व सहकार्याच्या बाबतीत विनंती इच्छा आहे. तेव्हा जास्तीत जास्त सहभाग नोंदवा. परत एकदा आपल्या सर्वांना माझ्या सर्व शिक्षकांच्या तर्फे शुभेच्छा व्यक्त करतो. वाढायला आणि वाढून मागितली तुम्हाला पुढे मग वाढ बघा कशा ठेवली. हा पप्पी नाही देवा महाधार आरा शंभू शंभू शिवा महादेवा शंभू शंभू शिवा महादेवा. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. नित्याय शुद्ध्याय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. हर हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव. हर शंभू शंभू शिव महादेव शंभू. छन्नुक 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 टाळ वाजवी पाटामधलं पाणी. छन्नुक छन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी. राण पाखरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी. राण पाखरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी. तुझे देखने रूप विठ्ठला तुझे देखने रूप. निळ सावळ धुक भोवती निळ सावळ धुक भोवती. कुणी फिरविला धूप कुणी फिरविला धूप. ही भक्तीची फुलं उमलली ही भक्तीची
फुल उमलली विठू तुझ्या चरणी रे, विठू तुझ्या चरणी. छुन्नुक 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 टाळ वाजवी पाटामधलं पाणी. छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी. रान पाखरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी. रान पाखरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी. पंख उभारून ऊस उभा हा मोर जसा डोलतो. विठ्ठला मोर जसा डोलतो. मुळानी कांदा कोथिंबिरीतून, मुळानी कांदा कोथिंबिरीतून विठू बघा नाचतो. विठू बघा नाचतो. घाम गाळीता रोप सुकावे, घाम गाळीता रोप सुकावे. विठू तुझी करणी रे, विठू तुझी करणी. छुन्नुक 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 टाळ वाजवी पाटामधलं पाणी. छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी. रान पाखरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी. रान पाखरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी. माती मधला अबीर बुक्का रोज लावितो भाळी. विठ्ठला रोज लावितो भाळी. तुझं नाव मी घेता देवा, तुझं नाव मी घेता देवा. पान वाजवी टाळी, पान वाजवी टाळी. विठ्ठल अवघा झाला मळा, विठ्ठल अवघा झाला मळा. ओठी अभंगवानी रे, ओठी अभंगवानी. छुन्नुक 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 टाळ वाजवी पाटामधलं पाणी. छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी. रान पाखरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी. रान पाखरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला. अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा.
निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला तसा विदेवर उभय ठेविले हात सखीवर उभय ठेविले हात सखीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा गाव जाग वासुदेवाची
शोधिसी मानवा राऊळी मंदिरी देवता पूजनी अर्चनी पुण्यकाला भरे दान धर्मातुनी शोधरे दिव्यता फुल्या जीवनी आंधळा खेळ हा खेळीशी कुटवरी शोधिसी मानवा राऊळी मंदिरी मागतो देव हा फुल्यांतरी शोधिसी मानवा राऊळी मंदिरी दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे तेरा गम मेरा गम मेरी जान तेरी जान ऐसा अपना प्यार जान पे भी खेलेंगे जान पे भी खेलेंगे तेरे लिए लेंगे सबसे दुश्मनी दोस्ती हम नहीं तोड़ेंगे कम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे लोगों को आते हैं दो नजर हम मगर लोगों को आते हैं दो नजर हम मगर देखो दो नहीं वो जुदा ये खापा एक खुदा ये ऐसा है वैसा नहीं खाना पीना साथ है मरना जीना साथ है खाना पीना साथ है मरना जीना साथ है सारी जिंदगी दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर
मगर तेरा साथ ना छोड़ेंगे ए दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। इतनी शक्ति हमें दे न दाता, Disconnected. मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना। दूर ज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे। हर बुराई से बच के रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे। बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदलेगी होना। इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम न सोचे हमें क्या मिला है, हम जाए मधुबन अपनी करुणा का जल तू बहा के। मन का विश्वास कमजोर होना, मन का विश्वास कमजोर हो। ऍक्च्युली बरं का आपण जिथं फोटो काढला तिथं मागच्या एकदम शेवटच्या बँचेपासून 3 नंबरच्या बँचेला मी, शिदुराने आणि मोहन की आम्ही 3 जण बसलो. त्यावेळेस लंगडे सरांचं आगमन झालं तिथे आणि आगमन झाल्यानंतर आम्ही बँचवर बसल्यानंतर इकडे तिकडे ढकलाढकली करत होतो. मला माहित नाही की बाबा लंगडे सरांचा राग कुठून कसा निघाला. आम्हाला 3 जणांना पण नाही ना बँचीत ढकलून लाता घातल्या होत्या त्यावेळेस. आमचा एक साळवे म्हणून एक विद्यार्थी होता, साळवे अविनाश साळवे आणि भांदास मेटकरी आणि मी. आम्ही 10ला जेवायला जायचो घरी आणि नेहमीप्रमाणे घरी गेलं का नाही असं टचून जेवण करून यायचो आणि नेहमी आलं की नाही ते 10 वाजून 35 मिनिटांनी ते शाळेत येणार. मग तिथं चौधरी सरांचा गणिताचा तास असायचा. सर आम्हाला तिघाला बघितले का नाही, आले बघा गळाटराव सगळं, या गळाटराव बसून घ्या तिथं. ऍक्शन करून यायला गेटवर धक्का सुरू होते. तिकडे काय झालं तर लग्नात उडाला चिमटा घेतला ना बेंड आल्यासारखं झालं नाही. एक ग्राउंडला चक्कर मारायला लागेल म्हणतो शाळेत घेतलं. इथून काय तर तयारी असते काय तर आधी म्हणतो ते अगोदर लय बोलायला नको, आज काय तर बोलायला विषय ठेवा. मग ग्रुप चालला कसा मग बोलल्याशिवाय होता. बरं तुझी आठवण सांगायची, आठवण सांग शाळेतली. आज आम्हाला फिल्डिंगच करायचं, स्टेडियम मध्ये बसायचं. मॅच संपली. तो पहिल्यापासून चांगला मित्र मला नावायचे पहिल्यापासून. माझी खास म्हणलं तर नवाज होता आणि आमची दोघांची जोडी कायम असायची कुठं मग कशात पण. पण कसं झालं मध्ये आता आपण एवढी मोठी झालं समजूत तरी माझ्या सभामध्ये बदल झाला का नाही मला पण काय माहित नाही. पण मी ग्रुपवर टाकलं सुधारणार नाही. आबा पवार म्हणला कुणाला, मी खाली थंब केलं आबाने समजलं मला म्हणले ते. पण मला काय राग आला नाही, कारण आपलं बोलका स्वभाव आहे, एकमेकाशी बोलणं
बरं जाऊ दे, आठवण सांगतात पुढचं बोल. शाळेत आठवण काय MCC महाराष्ट्र कॅडर कोर्स या ग्राउंड मध्ये आपण MCC खेळलोय. MCC करताना पवारचं मी मग MCC नवीला होतं 250 रुपये बी घेतले म्हणून सांगी बघू जरा पाय. पवार सरने भरपूर मारलं मला. ड्रेसला 250 रुपये घेतले. पहिली कमाई तुलाही बत्तेच 250 रुपये मिळाले. पहिली कमाई पहिली बत्ती म्हणे असं बोलतात. कांडी किती राहिली बघा लागली. पुढून बाबर सर आलं मला कानाखाली मारली. माझी कांडी उठली आणि प्रफुल्ल पाटील आणि प्रांजलता पाटील यांच्या डेस्कवर जाऊन पडली. मला कांडी मागायची ना मारली काय नाही. पळताना हसायचं नाही बरं काय. असं लावा काढावं लागते नाही. आल्या ग बाई मधुरेच्या गवळणी, आल्या ग बाई मधुरेच्या गवळणी. थांबलेलं नाही, दुसरी गवळण सुरू होईल. थांबायचं नाही. टाळ्यांनी डाग द्या. गवळणी सारखं करा जरा. नरंद माझी कावट भारी साऱ्या तुगली. या राहुल अनिशा मोरे यांचा अपमान झालेला आहे. स्कूटर का सपना छोड़ो, गाड़ी का सपना छोड़ो. बाहर निकल. नाही नाही मी दुसरी ओळख लागणार. थांबा व्हिडिओ आजचा दिवस हा लक्षात राहण्यासारखा आहे आणि तो आनंद आज सगळ्यांनी साजरा केलेला आहे. त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे. आजचा दिवस खरंच खूप आठवणीचा आहे. खूपच छान आहे. प्रत्येक जणी छान आहे छान आहे काय म्हणायचं सरपंच बोला. सरपंच बाई बोला. खूप छान झालं. कधी हे न विसरणारे आठवणीचा आज दिवस आहे.
कार्यक्रम खूप छान झाला, कधीही न विसरणारा हा दिवस. तुम्ही या साईडला चल. हा कार्यक्रम खूप छान झालाय. मला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे, कारण 25 वर्षानंतर सगळ्या मैत्रिणी एकत्र आल्यात. ज्यांनी एकत्र आणलंय ना त्यांना मनापासून थँक्यू. सकाळपासून काय झालं हे नाही माहिती मला, पण आताच्या अर्धा तासामध्ये जे झालं ना ते खूप छान होतं. आणि त्या आठवणीच्या जोरावर असं वाटतं की मला दिवस पण असाच छान गेला असेल. त्यामुळे बोलायला दिलं त्याबद्दल थँक्यू. अगं बोल गे, सकाळपासून नव्हतं. तसं तर म्हणजे बोलायचं तर बरंच काय होतं, पण आता म्हणजे माइंड मध्ये ना मी जे सेट केलं होतं ते असं इतकं बदलून गेलंय ना त्याचं स्वरूप, त्यामुळे काय बोलावं हेच कळत नाही. नाही, मला बसून पण बोलायला आवडेल, उठून बोललं तर थोडा कॉन्फिडन्स कमी होऊन जाईल माझा, त्यामुळे बसून बोललं तर छान वाटेल अजून. तसं तर म्हणजे ह्या शाळेतल्या बऱ्याच आठवणी आहेत. हे झाड सगळ्यात मेन आहे आमच्यासाठी. हा, झाडाच्या चिंचा तर कधी खायलाच दिल्या नाहीत त्या काकांनी आजोबांनी. नेहमी ते आमच्यावर असे वॉच ठेवून असायचे. एखादी जरी चिंच पडलेली दिसली तर ते जाऊन सरांकडे तक्रार करायचे आणि सर येऊन सांगायचे. आणि अजून एकदा असंच म्हणजे घरचे कसं आपल्याकडे नवीन ज्वारी गहू झाल्यानंतर ते घरातून ज्वारी भाकरी बनवून द्यायचे आणि सांगायचे माशांना टाका म्हणून. तेव्हा मी आणि दीपाली घरच्यांनी सांगितलं म्हणून आम्ही खाली गेलो होतो. तेव्हा धोपटे सरांनी आणि पवार सरांनी आम्हाला बघितलं. त्याच्यानंतर प्रार्थनेच्या नंतर त्यांनी आम्हाला बोलावून म्हणजे बाहेर थांबायला सांगितलं. तेव्हा थांबलं तेव्हा आम्ही इतके घाबरलो होतो ना, आम्हाला असं वाटायला लागलं की आता आम्हाला शाळेतूनच बाहेर काढतात की काय. आणि घरी सांगावं तर घरी पण म्हणजे रागवतीलच ना. त्यामुळे तेव्हा धोपटे सरांचं आणि पवार सरांची जी आठवण आहे ना, मी जेव्हा जेव्हा जटेशंकराच्या मंदिरामध्ये जाते ना तेव्हा मला सरांची आठवण येते. हा कार्यक्रम खूप छान आणि अविस्मरणीय असा सर्वांनी घडवून आणला. त्याच्याबद्दल मी सर्व मित्र आणि मैत्रिणींचे आभार मानते. धन्यवाद. मॉनिटर एवढं सावकाश बोलते ऐकायला येते ना, ऐकायचं नाव पण विस्तृतपणे सांगितलं पाहिजे. खूप छान तर झाला असं अविस्मरणीय आहे सर, परंतु या वयात नातू आली ती तरी पण 5वी ते 7वी मध्ये ग्राउंडवर आज खेळतो ती काय वाटायला. लेण्या पाहिलं बघत बघत आम्ही मी आणि दीपाली झोपी गेलो होते, तसं शिक्षक आम्हाला ओळखायला आले तिथे झोपले, आम्हाला शिक्षक ओळखायला आले होते. एखादी गिफ्ट द्यायला पाहिजे होती, पेन नाही, एखादी मूर्ती किंवा असे एक मनात शंका राहिली बरं का. म्हणजे जरी पुढच्या वेळेस आपण करायचं झालो तर त्याचं नियोजन करू. हा, कुठली का म्हणून छोटी असो किंवा मोठी असो, पण आम्हाला वाटलं की तुम्ही मूर्ती आणलीत काय की आम्हाला ते नियोजन. तसं पुढल्या वर्षी पण आपण कार्यक्रम घेऊ आणि शिक्षकांना काय भेटवस्तू द्यायची असतात ती पण देऊ. कार्यक्रम एकदम छान झाला, मस्त कार्यक्रम खूप छान झाला. सगळ्यांनी उत्साह दाखवून पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त चांगला कार्यक्रम करूया. विशेष म्हणजे ग्रुपवर आणि मी आणि विद्यार्थी भांडणं केलेली. आज सकाळपासून आम्ही एकदाही भांडणं केली नाही. भानगड काही कळली नाही. एकदाही सकाळपासून आम्ही दोघी जणी मिळून नाही गेले. भांडण नाही भांडण आणि भांडायचं पण नाही. उद्यापासून ग्रुप जेवलं काही खूपच मस्त वाटला. एक आयुष्यातला अविस्मरणीय क्षण असा एक भेट. मी खूप कार्यक्रम करते पण त्या कार्यक्रमामध्ये जितका आनंद येतो तितका आनंद त्याच्यापेक्षा काही दुप्पटपटीने इथं मला आनंद भेटलेला आहे. मी दरवर्षी 5-6 कार्यक्रम तर मी स्कूलमध्ये करते, पण इतका आनंद कुठेच भेटला नाही. आणि तेही आपल्या म्हणजे जवळचे ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यामधून, मराठी माणसामधून जो आनंद आहे ना तो खूप वेगळा आहे. आम्ही राहतो गुजरातला, तिथले सगळे मिक्स असतात. युपी, ओडिसा, गुजराती, आदिवासी सगळे लोक असतात. तिथं एक वेगळा आनंद असतो. पण हा जो आपल्या माणसामधला, जो मराठी माणसामधला जो आनंद आहे ना तो खूप अगणित असा आनंद आहे. आणि खूप खूप थँक्यू सगळ्यांना. शाळेला काहीतरी योगदान द्यावं आणि ही चांगली संकल्पना आहे. ते रिटायर होऊन सुद्धा त्यांना आपल्या विद्यार्थ्यांबद्दल हे आहे तर आपण दिलं पाहिजे.
जसं पालिकांनी सांगितलं गिफ्ट दिलं पाहिजे, पण बघा कोणतीही गोष्ट करायची कार्यक्रम झाला तर थोडा आर्थिक ही गोष्टी असते. आजच्या कार्यक्रमात सुद्धा आपण जे काही कॉन्ट्रीब्युशन होतं तर प्रत्येकाने काही केलं नाही, म्हणजे मुलींचा काही नाही पण मुलांनी, तर ते असे कार्यक्रम करायचे असतात, थोडीसं आर्थिकची पण आवश्यकता असते, तर जे आर्थिक योगदान आहे ते पण केलं पाहिजे. तर तेव्हाच असा कार्यक्रम होतो. म्हणजे ज्यांच्याकडे बाकी आहे सुद्धा स्वयंस्फूर्तीने बघा, असं कोणाला हे नाही, पण बघा कोणती पण एखादा सामाजिक कार्यक्रम करायचा असतो तर स्वयंस्फूर्ती आवश्यक असते. तसं स्वयंस्फूर्तीने आपलं